शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे टरबूज खरबूज असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल तर त्या पिकामध्ये डंक माशी आणि रस शोषक किडीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण काही जैविक पद्धतीने रस शोषक किडींचं नियंत्रण करतो, डंक माशीचं नियंत्रण करतो। त्यासाठी आपण एलोस्टिकी असे चिकट पॅड लावतो, एकरी 20 ते 25 हे जास्तीत जास्त आपल्या पिकामध्ये लावलेच पाहिजेत। त्याचबरोबर असे कामगंध सापळे हेही लावले पाहिजेत, एकरी 10 ते 15 याप्रमाणे लावले पाहिजेत। त्यामुळे आपल्या पिकावर येणाऱ्या रस शोषक किडी त्याचबरोबर डंक माशीचं नियंत्रण ह्या कामगंध सापळ्याने होतं, चिकट पॅडने होतं। त्यासाठी आपल्या पिकामध्ये अवश्य लावले पाहिजेत, जेणेकरून आपल्या फळ सेटिंग असेल तर फळ सेटिंगच्या वेळेस जे आपल्या फळाला डंक मारणार नाही। डंक मारल्यामुळे फळ असे वाकडे तिकडे होतात, ते होणार नाहीत। त्यासाठी जैविक पद्धतीने कामगंध सापळे लावून आपल्या टरबूज खरबूज किंवा वेलवर्गीय पिकामधील रस शोषक किडीचं त्याचबरोबर डंक माशीचं नियंत्रण केलं पाहिजे। धन्यवाद।